नमस्कार. जे महाराष्ट्र दरम्यान 83 वर्षीय शरद पवार हे महाराष्ट्रापासून देशाच्या राजकारणात आपल्या निर्णयाने लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून ज्येष्ठ पवारांनी पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. तिन्ही पक्षांमध्ये कमीत कमी जनाधार असूनही शरद पवारांच्या पक्षाला समान जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांना कराराअंतर्गत 85 जागा मिळाल्यानंतर पवारांना हे करण्यात यश कसे आले आणि यातून पवारांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. पवारांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे का, असं देखील बोललं जात आहे. युतीच्या 85 जागा गमावलेल्या शरद पवारांची चर्चा जोरात सुरू आहे. शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे डोळे लावून बसतात का? या चर्चेची दोन मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचा विजयाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट होता. 9 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर विजयी झाल्या. या स्ट्राईक रेटवरून पाहिले तर शरद पवारांचा पक्ष 60 ते 70 जागा जिंकू शकतो. तसे झाले तर पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा प्रबळ ठरू शकतो. दुसरं कारण म्हणजे शरद पवार यांनी नुकतेच एका मेळाव्यात जयंत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीबाबत चर्चा केली होती. यावेळी पवार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत नाहीत. यामागे 2004च्या निवडणुकीत एक घटना सांगितली जात आहे. 2004 मध्ये पवारांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची घोषणा केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा 2 जागा जास्त मिळाल्या होत्या. असे असतानाही पवारांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काँग्रेसला दिली. शरद पवार कुटुंबाला 30 वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नाही. शेवटच्या वेळी शरद पवार 1993 ते 1995 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. संधी दिली तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. अजित पवारांनी बंडखोरी केली होती तेव्हा ते म्हणाले होते की मी मुलगा नाही, म्हणून मला मुख्यमंत्री होऊ दिले नाही. शरद पवार सध्याच्या पद्धतीने राजकीय बुद्धिबळाचा पट मांडत आहेत. त्यामुळे भविष्यात सत्तेच्या चाव्या पवारांच्या हाती आल्यास सुप्रिया यांना मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. दरम्यान शरद पवार मुख्यमंत्र्यांची खुर्ची स्वतःकडे ठेवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचे कारण प्रियजनांकडून विश्वासघात आहे. पवारांना नुकतेच पुतणे आणि विश्वासू यांच्याकडून विश्वासघाताला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक यावेळी महाराष्ट्रातील निकाल आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणे यामध्ये केवळ 3 दिवसांचे अंतर आहे. अशा स्थितीत या काळात पक्षांची फारशी बोलणी करता येणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे शरद पवार आणखी मजबूत झाले आहेत. दरम्यान 1999 मध्ये काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांनी 2004 मध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती. काँग्रेस सरकारमध्ये शरद पवार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 2004 पूर्वीचा इतिहास जरी बाजूला ठेवला तरी गेले 20 वर्ष असे अनेक प्रसंग आले की पवारांनी राजकीयदृष्ट्या सर्वांना चकित केले. एवढंच नाही तर 2006 मध्ये पवारांनी पहिल्यांदा त्यांची मुलगी सुप्रिया हिला राजकारणात आणले. त्यावेळी त्यांचे पुतणे अजित पवार यांची माहिती नव्हती. अजितने बंड केल्यावर त्यांनी सुप्रिया यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. 2009 मध्ये जेव्हा सुप्रिया मंत्री होणार असल्याची चर्चा होती तेव्हा ईशान्येच्या आगाथा संगमा यांना त्यांच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. 2010 मध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलून अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. 2014च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव झाला. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला पण पूर्ण बहुमते गमावले. त्याचबरोबर मित्रपक्ष शिवसेनेने सौदेबाजी सुरू केली. शिवसेनेची बार्गेनिंग चिप संपवण्यासाठी शरद पवारांनी बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला. 2019 मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसताना शिवसेना एनडीएमध्ये सामील झाली. शरद पवारांनी भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. पण पवारांनी उद्धव ठाकरे यांना समोर ठेवले. पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाले. 2023 मध्ये पुतण्याने दबाव आणल्यावर पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा देखील केली होती. पवारांच्या या खेळीने अजितदादाला धक्का बसला आहे. एवढंच नाही तर अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयावरही त्यांची नजर आहे. निवडणुकीनंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयावरही नजर राहणार आहे. 3 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला. अजित पवार यांनी 2 वर्षांपूर्वी बंडखोरी केली होती. महाविकास आघाडीपूर्वी उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत युती होती. तसेच अजित पवार काकांसोबत काँग्रेस आघाडीत होते. सध्या दोन्ही राजकीय पक्ष आकाशात उडत असले तरी दोघेही मायदेशी परतण्याची शक्यता आहे, असंही बोललं जात आहे. मात्र आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.